शौर्य श्रुती भाग 66. गोष्टी जेव्हा स्वतःवर येतात तेव्हा खऱ्या अर्थाने कळतात. श्रुती यार दार उघड ना. इथे मी तुझ्यासाठी लवकर आलोय आणि तू काय दार लावून बसली आहेस? शंतनू बाहेरून दरवाजा वाजवत म्हणाला. चल, तो काही ऐकायचा नाही. आता तू तुझ्या परीने प्रयत्न कर. काही गरज वाटली तर मी आहेच. आता पुढे. मला वाटतं तू ह्या गोष्टी जावयांना सांगाव्यात, म्हणजे तेही तुला मदत करतील. नाही, नको. ह्या सगळ्यात मला शौर्यांना त्रास नाही द्यायचा. जे काही आहे ते मी माझ्या परीने शोधेन आता. बाद झाला आता लपाछपीचा खेळ. पुढच्या 2 दिवसात ह्या सगळ्याचा मी सोक्षमोक्ष लावणार. बाबा, तू बाहेर जा, मी जरा फ्रेश होऊन येते. बरं म्हणत वसंतराव बाहेर गेले आणि त्यांनी हलकेच तिच्या रूमचा दरवाजा ओढून घेतला. श्रुतीने रणदिवे सरांना फोन केला आणि त्यांची ह्या कामासाठी मदत मागितली. त्यांनीही लगेच होकार दिला. तिने त्यांना काही गोष्टी करायला सांगितल्या. शरदलाही काही मेसेज केले आणि फ्रेश होऊन ती बाहेर शंतनूजवळ येऊन बसली. दोघांच्या आता गप्पा सुरू झाल्या आणि त्यात मस्तीही. म्हातारी आजी होतेच मध्ये मध्ये लुडबुड करायला. शौर्य ऑफिसची कामं उरकून रात्री 8 वाजता वसंतरावांच्या घरी पोहोचला. नेहमीप्रमाणे जावयाचं स्वागत झालं. गप्पांसोबत जेवणं झाली. पण श्रुतीला तिच्या घरी पाठवताना का कोणास ठाऊक आज वसंतरावांचे डोळे भरून आले होते. काही वेळात शौर्य आणि श्रुती घरी पोहोचले. तिला सावकाशपणे घेऊन शौर्य वर रूममध्ये गेला. दोघेही फ्रेश होऊन थोडा वेळ एकमेकांच्या मिठीत दिवसभराच्या गप्पा मारत बसले आणि नंतर झोपी गेले. 2 दिवस असेच गेले आणि आज नाश्ता करताना नेमकीच एक व्यक्ती संजीवनीमध्ये दाखल झाली आणि तिला पाहून शौर्य आणि श्रुती सोडून सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झाले. तू? बोलतच अधिकराव उठले. तिला पाहून त्यांना भयंकर राग आला होता. अहो, शांत व्हा, कावीरबाई त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या. का आली आहेस इथे? आप्पासाहेबही मोठ्या आवाजात म्हणाले. त्या इथे स्वतःच्या मर्जीने नाही आल्या आहेत, श्रुती म्हणाली. श्रुती बोलली तसं सगळ्यांनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. श्रुती, कोण आहेत ह्या? शौर्यने तिच्याकडे पाहत विचारलं. ते आक्कासाहेब किंवा आप्पासाहेब सांगतील. शौर्यने आता सगळ्यांकडे पाहिलं. सगळ्यांचे चेहरे उतरले होते आणि अधिकराव रागाने लालबुंद झाले होते. कोणी बोलणार आहे का? कोणीच काहीच बोलत नाही पाहून शौर्य म्हणाला. श्रुती, हा काय प्रकार आहे? तू का हिला इथे आणला आहेस? अधिकराव तिच्यावर नजर रोखत म्हणाले. डॅड, कोण आहेत ह्या? म्हणजे तुम्ही ओळखता का? तो कशाला ओळख दाखवेल? स्वतःला एक बहीण आहे. ओ नाही, होती. माझं क्रियाकर्म करून मोकळे झाले आहात तुम्ही राज्याध्यक्ष. हो, केले तुझं क्रियाकर्म. मग आता काय भूत बनून आमच्या मनगुटीवर बसायला आली आहेस का? डॅड, म्हणजे ही तुमची बहीण माझी आत्या आहे का? नाही, मला बहीण नाही ना. ही तुला कोणी आत्या आहे सांगितलं? काय चाललंय? कोणी काही सांगेल का? श्रुती, काय आहे हे सगळं? डॅड, तुम्ही किंवा आप्पासाहेबांनी कितीही नाकारलं तरी ह्यांचं ह्या घराशी रक्ताचं नातं आहे. पण काय श्रुती? मी सांगतो काय ते, अधिकराव रागात म्हणाले. हिचं ह्या घराशी नातं त्याच वेळी संपलं ज्या दिवशी हिने भर मांडवात आमचं नाक कापलं. भर मांडवातून ही पळून गेली. लोकांनी आमची किती निंदा केली. आप्पासाहेबांना पॅरालिसचा अटॅक आला. झटका इतका तीव्र होता की अजूनही त्यांची व्हीलचेअर सुटली नाही. अनेक डॉक्टर केले तेव्हा कुठे हात व्यवस्थित झाला. मिथिल त्याच्या घरचीही किती बदनामी झाली. बरं, पळून गेली ती, पण कंपनीच्या भिकारड्या वॉचमनसोबत. कुठेही तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवलं नाही हिने आम्हाला. म्हणून ही ज्या दिवशी घरातून गेली त्याच दिवशी मी हिच्या नावाने आंघोळ केली आणि त्या दिवसापासून हिचा आमचा संबंध कायमचा तुटला. श्रुती, तू हिला इथे आणून खूप मोठी चूक केली आहेस, अधिकराव रागाने बोलून निघाले होते. थांबा डॅड. तसं त्यांनी मागे वळून पाहिलं. श्रुती, तू ह्या बाईची बाजू घेऊन बोलणार असलीस तर मी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. ऐकावं लागेल डॅड. मी या बाईची बाजू घेऊन नाही बोलणार, पण तुमच्या मुलीच्या मृत्यूचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर इथे थांबा, नाहीतर. काय पण ती तर? दिसतं तसं नसतं डॅड. तुमच्या मुलीला मॉमच्या बहिणीने नाही, ह्या बाईने मारले. काय? सगळेच आता आश्चर्याने श्रुतीकडे पाहू लागले. पण ही तर पळून इथून गेली, त्यानंतर पुन्हा आलीच नाही, आप्पासाहेब म्हणाले. ती आली होती आप्पा, पुन्हा आली होती आणि वारंवार ती इथे येते. एम आय राईट रमाई? तिचं बोलणं ऐकून रमाईला तर घामच फुटला. मग मला नाही माहीत. मग मी इथे यायच्या आधीच तर त्या पळून गेल्या होत्या, होय ना हो बाईसाहेब? मग हे तुला कसं कळलं? मॉमनी सांगितलं असेल ना, कारण त्यांचं लग्न ह्या पळून गेल्यानंतर झाले आणि शौर्याच्या वेळी मॉमची डिलिव्हरी झाली त्यावेळी त्या हॉस्पिटलमध्ये तू आणि ही बाई दोघीही कामाला होतात, बरोबर ना? अनिता राजन जोशी, आत्ताच्या अनिता शरयू म्हात्रे, गौतमची आई. तुला तर मी जिवंत सोडणार नाही. माझ्या एकुलत्या एका मुलाचा तू जीव घेतला आहेस. तूच नाही, ह्या सगळ्यांनी माझ्या परीचाही जीव घेतलाय. तिचे डोळे पाण्याने भरले होते. आमचा काय संबंध ह्या सगळ्याशी? आप्पासाहेब चिडून बोलले. विचारा ना ह्या तुमच्या मुलाला. राजन शेवटच्या घटका मोजत होता. तेव्हा मी याला भेटायला आले होते. मला पैशांची गरज होती, पण नाही, ह्याने माझा अपमान करून मला हकलून दिलं. त्याच दिवशी राजन गेला आणि माझी अवस्था बिघडली.
8 महिन्यांची गरोदर होते मी. टेन्शनने माझा BP हाय झाला आणि माझा गर्भपात झाला. नंतर कळलं ती मुलगी होती. हॉस्पिटलचं बिल भरायलाही माझ्याकडे पैसे नव्हते. ते बिल मीनाक्काने भरलं, म्हणजे रमाईने. कशीबशी पुन्हा नव्याने उभी राहिली. मीनाक्काने हॉस्पिटलमध्ये काम मिळवून दिलं. शौर्य झाला तेव्हा मी त्याच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. हळूहळू माझी आणि मीनाक्कांची चांगली मैत्री झाली. 3 वर्षांनी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना त्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं. मीनाक्काला चौकशी करायला सांगितलं. तेव्हा कावेरीला मुलगी झाल्याचं कळलं आणि नकळत माझे डोळे पाणावले. प्रेम करून लग्न केल्याची तुम्ही मला खूप मोठी शिक्षा दिली होती. खरंच इतका मोठा गुन्हा केला होता का मी? की माझ्याबरोबर माझ्या पोटातल्या बाळालाही त्याची शिक्षा मिळाली? तुम्हा सगळ्यांना आनंदात बघून मन पेटून उठलं माझं. बास, अजून मी तुम्हाला सगळ्यांना आनंदात बघू शकत नव्हते. माझं दुःख समजून घेणारी फक्त मीनाक्का होती. मन सुडाच्या अग्नीने पेटून उठलं माझं. कावेरीला डिस्चार्ज त्या दिवशी मिळणार होता. त्याच्या आदल्या रात्री तिच्या रूमच्या बाहेर कोणीच दिसत नव्हतं, म्हणून मी तिच्या रूममध्ये आले होते. मला तिचं बाळ हवं होतं. कशासाठी तेही सांगा, श्रुती नाश्त्याच्या प्लेटमधला चमचा गोल गोल फिरवत म्हणाली. मीनाक्का आणि तिचा नवरा दोघेही काळी जादू करतात. लहान बाळाचा बळी दिला की आपल्या इच्छा पूर्ण होतात. मागच्या जन्मातून मुक्ती मिळून त्या बाळाचं आयुष्य आपल्याला लाभतं आणि आपण दीर्घायुषी होतो. तेव्हा मीनाक्काने मला जसं सांगितलं तसं मी करत गेले. बाळ घ्यायला आत रूममध्ये गेले तर बाळ रडायला लागलं. बाळाच्या आवाजाने कावेरी लगेच उठून बसली. ती मला ओळखत नव्हती. त्यानंतर लगेच दादा रूममध्ये आला. नाईलाजाने मला तोंड लपवून तिथून बाहेर पडावं लागलं. दुसऱ्या दिवशी तर कावेरीला डिस्चार्ज मिळाला. हातची संधी हुकली होती माझ्या. पौर्णिमा टळली होती. आता पुन्हा पुढच्या पौर्णिमेची वाट पाहावी लागणार होती. पण इथे यायचं तरी कसं? मग मी तुमच्या आधीच्या कामवालीला गायब केलं आणि तिच्या जागेवर मीनाक्काला इथे कायमचं पाठवलं. पुन्हा एकदा पौर्णिमा उजाडली. पुन्हा मन सुडाच्या अग्नीने पेटून उठलं. त्या रात्री बाळ खूप रडत होतं. मीनाक्का गावाकडे काम आहे सांगून रजेवर गेली. बाळ रडत होतं म्हणून मला वाटलं कावेरी बाळाला घेऊन खाली हॉलमध्ये इरझाऱ्या घालते. बस ती संधी साधून मी आणि मीनाक्का बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरलो. कावेरी आणि बाळाला तिथून घेऊन मागच्या बाजूला असलेला मीनाक्काच्या रूममध्ये गेलो. तिथे मीनाक्काचा नवरा आधीच सगळी तयारी करून बसला होता आणि त्या रात्री त्या बाळाचा बळी दिला गेला आणि मला नवीन आयुष्य मिळालं. बोलतच ती जोरजोरात हसली. पण जेव्हा कावेरीच्या तोंडावरची पट्टी काढली तेव्हा ती कावेरी नसून तिची जुळी बहीण, जिला नुकतंच वेड्याच्या हॉस्पिटलमधून ह्या घरात आणलं होतं, ती कुमुद होती. ॲक्सिडेंटमध्ये तिच्या डोक्याला मार लागून ती वेड्यासारखी करत होती. पण आता ट्रीटमेंटनी व्यवस्थित झाली होती असं मीनाक्काकडून कळलं. मग तिने ह्या सगळ्यांसमोर तोंड उघडू नये म्हणून तुम्ही तिचा जीव घेतलात आणि जी रूम तिला राहायला दिली होती त्या रूममध्ये फासावर लटकवलं. बरोबर आहे ना? श्रुती मध्येच म्हणाली. नाही, तिला आम्ही नाही मारलं. तिला पुन्हा वेड्याचा झटका आला आणि तिने गळफास लावून घेतला. तिला वेड्याचा झटका आला कारण तिला जेवणातून रमाई जी औषधं देत होती त्यामुळे ती पुन्हा स्वतःवरचा कंट्रोल हरवून बसणार होती. आणि त्या दिवशी जेव्हा तुम्ही तिच्या हातातून बाळ खेचून घेऊन त्याचा जीव घेतलात तेव्हा तिला पुन्हा वेड्याचा झटका आला आणि ती रमाईच्या रूममधून पळत बाहेर आली तेव्हा तुम्ही दोघींनी तिचा जीव घेऊन तिला दोरीने वर लटकवलं. नाही, हे साफ खोटं आहे, अधिकरावांची बहीण म्हणाली. त्या दोरीवर तुमचे आणि रमाईचे फिंगरप्रिंट्स मिळाले आहेत आणि सगळ्यात मोठा पुरावा. मोरे, आत या. मोरे रमाईच्या नवऱ्याला घेऊन आत आला होता. कबुली जबाब दिला ह्याने. तुम्ही तिघांनी मिळून आत्तापर्यंत दीर्घायुष्य होण्यासाठी किती बळी दिले आहेत त्याची गणती नाही सांगू शकला तो. पण सोलवटून काढला तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. पण श्रुती, तुला कसं कळलं हे सगळं? त्या रूमबद्दल जेव्हा तुम्ही सगळ्यांनी मला काहीच सांगायचं नाही असं ठरवलं तेव्हाच मी जास्त एक्सायटेड झाले. तुम्हाला अनेकदा विचारून कोणीच काही सांगायला तयार नव्हतं. मग मी माझा माणूस कामाला लावला. पण तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्या ऑल क्लिअर निघाल्या. एक्सपेक्टर रमाई. तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ सेंड केलाय, तो बघा. सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि सगळेच ब्लॅक झाले. सध्या मी घरी बसले तर काहीतरी काम करावं म्हटलं आणि मग एक दिवस मॉम घरात नसताना त्या रूममध्ये शिरले. साहजिक एकटीला ही गोष्ट करणं सहज सोपं नव्हतं. शरदला बोलावून सगळी रूम पालथी घातली तेव्हा काही गोष्टी हाती लागल्या. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की मॉमच्या बहिणीने सुसाईड केलं. ह्या गोष्टीची नोंद कुठल्याच पोलीस स्टेशनला नाही आहे. ही गोष्ट तुम्ही तिला वेडे ठरवून घरातल्या घरात दाबली आणि त्याचा फायदा ह्या लोकांना झाला. ज्या दिवशी मी त्या रूममध्ये गेले त्या रात्री झोप लागत नव्हती म्हणून मी उठून बाल्कनीत गेले. तेव्हा त्या रात्री रमाईला गुपचूप लपून छपून येताना पाहिलं. इतक्या रात्री रमाई कुठे गेली असेल ते मी शरदला शोधून काढायला सांगितलं. तेव्हा कळलं रमाई तिच्या नवऱ्याला भेटायला जंगम लॉजमध्ये गेली होती. पण तिने तर तिचा नवरा तिला कायमचं सोडून गेलाय असंच घरात सांगितलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी शरदला रमाईवर वॉच ठेवायला सांगितलं आणि हाती हा व्हिडिओ लागला. खरं तर माझा मॉमवर संशय होता.
त्यामुळे मी घरातल्या सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड करायला सांगितले आणि हो, थोडीफार मदत बाबांनी केली. ज्या दिवशी गौतमची शूट ऑर्डर मी दिली तेव्हा रमाईने ह्यांना फोन करून ते सांगितलं आणि ही बाई पुन्हा एकदा सुडाच्या अग्नीने पेटून उठली आणि आता माझ्या पोटातल्या बाळाचा नंबर होता. बरोबर आहे ना रमाई? सत्य जेव्हा कळलं तेव्हा मग मी पण खेळ रचला. ह्या बाईला वाटत होतं ती वाघ बनून माझ्यावर चाल करणार आहे, पण ती स्वतः सावज होती हे तिलाच ठाऊक नव्हतं. मी त्यांच्याशी अगदी प्रेमाने लाडीगोडीने बोलून त्यांना इथे यायला लावलं. शौर्य त्यांना त्यांचं ह्या घरातलं स्थान पुन्हा मिळवून देईल असं सांगितलं आणि तशाही त्या निम्म्या प्रॉपर्टीच्या मालकीन आहेत. पैसा अच्छे अच्छों को बिघाड देता है, तो ये क्या चीज है? श्रुती हसत म्हणाली. तसंही या घरात एकदा प्रवेश मिळाला की त्यांना त्यांचा हेतू साध्य करता येणार होता. म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस? सोडणार नाही मी तुला. ती चवताळून श्रुतीकडे धावली तसं शौर्य उठून तिच्यासमोर उभा राहिला. विचारही करू नकोस माझ्या बायकोला हात लावण्याचा. शौर्य रागात तिच्याकडे बघत म्हणाला. का मारलंस माझ्या गौतमला? ती 2 पावलं मागे सरकत म्हणाली. का ते तुलाही चांगलंच माहीत आहे. त्याच्या पापाचा घडा भरला होता आणि आता तुमच्या तिघांच्या. राणी, शेखावत मॅडम, सर. तसे श्रुतीचे सगळे टीम पार्टनर आत घरात आले. घेऊन जा ह्यांना आणि अशी शिक्षा द्या की बळी घेतलेल्या त्या प्रत्येक लहान मुलाचा चेहरा आठवला पाहिजे. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.